अरे तेव्हा हे काय झालं, पुरी कढई काळी काळी झाली. माझ्याकडून 5 मिनटं गॅस चालू राहूनच गेलेला होता. चला जाऊ दे, आता जे झालं ते. आता मी कढई घेतली, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकले. मीठ टाकून चांगली उकळी होऊ दिली. उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये फ्लावर टाकली. फ्लावर टाकल्यानंतर ते चांगली उकळी येईपर्यंत मी भाकर करून घेतल्या 2, आणि मी दोघांसाठी 2 पुरेसं आहेत. त्यानंतर मी कढई घेतली, त्याचे शेंगदाणे टाकले आणि ते चांगल्या प्रकारे भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतले. त्यानंतर मी कढई घेतली, तेल टाकलं, मोहरी टाकले, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला आणि तो चांगल्या प्रकारे परतून घेतला. लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकली. मला टोमॅटो खूप आवडतात, तुम्ही अवॉइडही करू शकता, तुमच्या इच्छानुसार. त्याच्यानंतर मी अद्रक लसूण पेस्ट टाकली, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, मटण मसाला टाकला. कमी मसाल्यातही खूप चांगली भाजी होती. आता ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे. त्यानंतर फ्लावर टाकली. फ्लावर अशी परतून घ्या की त्याच्यामध्ये मसाले मुरले पाहिजेत कमी गॅसवर. ते परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो टाकला आणि थोडंसं पाणी ॲड केलं. गरम पाणी मी ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या थोडंसं लो मीडियम पाणी ॲड करू शकता. गरम पाणी ॲड केल्यानंतर मी त्याला कमी गॅसवर चांगल्या प्रकारे उकळी होऊन दिली. उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. कोथिंबीरने गार्निशिंग केली तर खूप चांगली लागते. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. की